नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे देवगिरीवर अजित पवारांच्या आमदारांची बैठक सुरू झालेली आहे आणि आता या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुश्रीफ, तटकरे, झुरवाळ, मिटकरी या बैठकीला उपस्थित असून विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। दरम्यान कालच अंजली दमानिया यांनी अजित पवारांची वेळ घेतली, त्यांच्याशी भेटल्या, त्यांना काही कागदपत्र सादर केली, ज्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडे आरोपी आहेत, दोषी आहेत असं दिसतंय असं त्या म्हणालेल्या आहेत। मात्र या संदर्भात अजित पवारांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं ते म्हणतात। दरम्यान आता राष्ट्रवादीची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धेश, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, राजीनाम्यावर चर्चा होणार का, काय घडू शकतो? नक्कीच त्यांचं जे घर आहे देवगिरी, या आमदार आणि मंत्र्यांची बैठक जी आहे या ठिकाणी बोलावलेली आहे। दर मंगळवारी ही बैठक असते, पण आजच्या बैठकीला विशेष महत्व आहे कारण राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर होते। दमाने बैठक घेतली होती अंजली। नक्कीच या बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात खलबतं होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याची चर्चा आहे। अंजली दमानिया मुंडे कराड कंपनीचा नेमका काय कच्चा चिठ्ठा अजितदादांकडे दिलेला आहे? अजितदादा आता मुंडेंसंदर्भात नक्की काय निर्णय घेणार, पाहूया त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडे राजीनामा देणार? दमानियांनी दादांना दिले मुंडे कराड कंपनीचे पुरावे। बॅलन्स शीटमुळे मुंडे येणार अडचणीत? बीड सरपंच हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडेंशी थेट संबंध असल्यानं राजीनाम्याची मागणी होते। आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मैदानात उतरल्यात। त्यांनी कराड आणि मुंडेंच्या आर्थिक संबंधाची कुंडलीच काढली। दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांची काही कागदपत्र दादांकडे सोपवली। एवढंच नव्हे तर अजितदादांनी धनंजय मुंडेंवर कारवाई न केल्यास थेट कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय। मात्र याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असं सांगत धनंजय मुंडेंनी अधिक बोलणं टाळलंय। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असा ठाम विश्वास पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय। आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडेंचा अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील। दमानी यांनी कराड मुंडेंच्या कंपनीचे पुरावे सादर केले। मुंबई हायकोर्ट आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडेही 40 कागदपत्रे सादर केली आहेत। नेमकं काय आहेत हे पुरावे ते पाहूया। जगमित्र शुगरची 88 एकर 34 गुंठे जमिनीत कराड मुंडे पार्टनर आहेत। जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक आहेत। व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र आहेत। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख रुपये होता। कंपनीनं 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली। इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लाय ॲशच्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग आहे। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा आहे। दमानी यांनी थेट कागदपत्र जाहीर केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढलाय एवढं नक्की।
त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घालणार की त्यांचा राजीनामा घेऊन स्वच्छ कारभाराची ग्वाही देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आता नक्की अजितदादा काय निर्णय घेतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होत असताना आज त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आता धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उद्या दिल्लीमध्ये असतील. त्यामुळे धनंजय मुंडेंचा अचानक दिल्ली दौरा कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. सरपंच हत्या प्रकरणी कराडचं नाव आता समोर आल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आणि त्यातच फडणवीस आणि मुंडेंचा हा दिल्ली दौरा त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर आता धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांनी सावध भूमिका घेतलेली आहे. दमानियांनी दिलेली कागदपत्र मिळाली, मात्र वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे. त्यावेळेला तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे. SITची एक आहे, CIDची एक आहे, न्यायालयीन चौकशी. तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल. जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय बीडच्या वाल्मिक कराडचे कारनामे काही थांबायला तयार नाहीयेत. कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संभाषणाचे खळबळजनक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. काय आहे या क्लिपमध्ये आणि कराडनं नेमकं कोणतं प्रकरण दाबलं, धनंजय मुंडेही अडचणीत येणार का, पाहूया त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराडचे बीडमधील आणखी कारनामे उघड. कराड म्हणतो बीडचा बाप मीच. महिला PSI सोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. मकोका कायद्यात जेरबंद असलेल्या वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. स्वतःचे आणि कार्यकर्त्यांचे गुन्हे दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या कराडची अशीच एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील कराडच्या कार्यकर्त्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वाल्मिक कराडनं तत्कालीन सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुले यांना फोन केला होता. या संभाषणात वाल्मिकनं थेट मी बीडचा बाप असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्थेची लक्तरच वेशीला टांगल्याचं दाखवलंय. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण झालं ऐकूया. हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाहीत पोरं, ते काय करणार आहेत तिकडे करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, आम्हाला दुसरं काय पाहिजे. ठीक आहे, नाही पोस्ट डिलीट करत का? हो, काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला करत होतो. एक दोन दिवस अजून चाललं असं जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे, चालतं. हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला. ऐकलं, कराडची ही पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ही भाषा केवळ त्याचा माजच दाखवत नाही, तर थेट बीड पोलीस प्रशासनालाच आव्हान देणारी आहे. आणि त्यामुळेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या क्लिपवरूनच मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा साधलाय. कराडशिवाय ज्यांचं पान हलत नाही त्या धनंजय मुंडेंचं या प्रकरणातलं पान कसं हललं, असा थेट सवाल धस यांनी केलाय.
की आमच्या पंकजाताई यांनी त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. कराड सायबर सेलच्या ज्या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून बोलला त्या निशिगंधा खुळे कोण आहेत पाहूया. गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत. बीड सायबर सेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाई करू नये म्हणून कराडनं फोन केला. त्याचीच ऑडिओ क्लिप व्हायरल. कराडची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप हे गंभीर प्रकरण असल्याचा दावा धसांनी केलाय. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंचं कनेक्शनही त्यांनी या प्रकरणाला जोडलंय. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ सोशल मीडियाच्या पोस्ट विरोधात कारवाई मागे घेण्यापुरतंच आहे की आणखी काही, असा सवाल आता निर्माण झालाय. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिकनं स्वतःला बीडचा बाप घोषित करून पोलीस व्यवस्थेलाच दिलेलं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आता कराडची ही नवी ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे आणि ही ऑडिओ क्लिप डिलीट करू नका आणि हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे, असं मोठं विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे. पहिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे, हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप, फक्त एवढी लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. तर अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. सुरुवातीला एक माणूस नाशिकहून फोन करतोय असं सांगितलंय आणि तो म्हणतो की मला पुन्हा पोलीस त्रास द्यायला लागलेत म्हणून थाटात त्याचा फोन होल्ड करून वाल्मिक कराड एका नंबरला फोन करतात. त्या कोणी एक पोलीस निरीक्षक महिला होत्या आणि त्यांना ज्या थाटात ते बोलतात की आपली माणसं आहेत, आपला पोरगा आहे, त्याला कारवाई करू नका, हसत खेळत ते फोन ठेवतात आणि मग ठेवल्यानंतर पुन्हा ज्या थाटात त्या पहिल्या माणसाशी बोलतात की इथे बाप बसलाय, तू ऐकलं ना मी काय बोललो त्यांना. तर याच वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपाच्याच गोटात असेल असं राऊत म्हणतात. तर वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोपही राऊतांनी केलेला आहे. अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. बीडमध्ये देशमुखांच्या हत्येमुळे आणखीन काही खुनांचा आता उलगडा झालेला आहे. देशमुखांच्या आधीच कोणत्या 2 जणांचा खून करण्यात आलाय आणि ही प्रकरणं कशा पद्धतीने दाबली गेली आहेत याचंही कराड कनेक्शन कसं उघड झालंय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. देशमुखांच्या खुनानं उलगडले अनेक खून. महादेव मुंडेनंतर सौरभ भोंडवेंच्या मृत्यूचाही गुण. तिसऱ्या खुनाचं कराड कनेक्शन उघड. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडच्या जमिनीत पुरली गेलेली अनेक खुनांची प्रकरणं आता बाहेर येऊ लागली आहेत. परळीतला व्यावसायिक महादेव मुंडेची परळीत हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. हा आरोप ताजा असतानाच आता आणखीन एका मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड शहरातल्या सौरभ भोंडवे या तरुणाचा 1.5 वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू हा खूनच असल्याचा दावा त्याच्या घरच्यांनी केला. या तिन्ही प्रकरणांचा समान धागा आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड कनेक्शन. कुणाचा कधी खून झालाय ते पाहूया.
संतोष देशमुख, केज, जिल्हा बीड, हत्या 9 डिसेंबर 2024. महादेव मुंडे, परळी, जिल्हा बीड, हत्या 22 ऑक्टोबर 2023. सौरभ भोंडवे, पाटोदा, जिल्हा बीड, हत्या 13 ऑगस्ट 2024. महादेव मुंडेप्रमाणेच आता सौरभ भोंडवेच्या कुटुंबियांनीही त्याची हत्याच झाल्याचा आरोप केलाय. सौरभचा मित्र गौरव आगाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव यांनी खून करून मृतदेह तलावात फेकल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराडनंच पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे गुन्हा दाखल न झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय. हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे, पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा. हे बघा, सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला PI API हा हक्काचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आत्ता परत आलते. मी स्वतः SP-कडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PIला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे. सौरभ भोंडवेबाबत नेमकं काय घडलं ते पाहूया. 13 ऑगस्ट 2024 रोजी सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला होता. संध्याकाळी 6:14 आईचा शेवटचा कॉल झाला, पण नीट आवाज येत नसल्यामुळे संवाद झाला नाही. रात्री 9 वाजता सौरभ हरवला असल्याचा वडिलांना फोन आला. सौरभचे मित्र कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात गेले, मात्र वडिलांना कॉल केला नाही. घटनेच्या रात्री शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही. मात्र 2 दिवसांनी तलावातच सौरभचा मृतदेह सापडला. 4 दिवसानंतर भोंडवे कुटुंबियांची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे आणखी एका प्रकरणात गुन्हेगार आणि बीड पोलिसांचं साटोलोटं समोर आलंय. त्यामुळे मात्र बीड जिल्ह्यातील खुनांची मालिका आणखी किती मोठी आहे आणि बीडच्या जमिनीत आणखी काय काय गूढ दडलंय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर अशा पद्धतीने हत्या बीडमधल्या समोर येत आहेत. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा घातपात झालाय असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. तर क्षीरसागर यांच्याकडे एवढी माहिती कशी? आरोपी आणि क्षीरसागरांचे संबंध असल्याचा पलटवार धनंजय मुंडे यांनी केलेला आहे. सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, त्याला शोधण्या कसं रोज आहे तुमची काय वेगळी मागणी आहे की अशा पद्धतीनं तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही तसं मृत्यू झालेला आहे, परदेशात गेला कुठे वेगळी तुमचा संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा, एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल, मला असं वाटतं. आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? सरपंच हत्या प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जातंय असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलेलं आहे. सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार ह्यांच्याच पक्षावर हा एवढा अटॅक का होतोय? आणि अनेक म्हणजे सगळ्याच पक्षाचे आणि सत्ताधारी लोक जास्त अटॅक करतात, ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे एकत्र तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून इलेक्शन लढला, मग अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारनाच का टार्गेट केलं जातंय असं? यानंतर आता बातमी आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातली. माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकींनी पोलिसांना धक्कादायक जबाब दिलेला आहे. या जबाबात कोणत्या 10 बिल्डर्स आणि नेत्यांची नावं आहेत, कोण सिद्दीकींच्या जीवावर उठलं होतं, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बिल्डर नेत्यांकडून सिद्दीकींची हत्या. SRA प्रकल्पाच्या वादातून सिद्दीकींची हत्या.
झिशान सिद्दीकींचा खळबळजनक जबाब. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ही हत्या बिश्नोई गँगनं केल्याचा दावा पोलिसांनी तपासादरम्यान केलाय. मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली. मात्र आता बाबा सिद्दीकींचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात खळबळजनक दावा केलाय. झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलंय. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केलाय. हत्या प्रकरणी या सर्व संबंधित बाजूंचा तपास करण्याची मागणी झिशान यांनी केली आहे. झिशानचा पोलिसांना दिलेला जबाब काय आहे पाहूया. वांद्रेमध्ये विकासकांकडून अन्याय होत असल्यानं नागरिक माझ्या संपर्कात होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार हे बिल्डर संपर्कात. भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी नियमित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क. कंबोज यांना वांद्रेतील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. तर या प्रकरणात सर्वांची चौकशी करा असं अनिल परब म्हणाले. जिस हिसाब से झिशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. इसमें 11 बिल्डरों के नाम लिखे, उसमें अडानी का लिया है, शिवालिक का लिया है, मोहित कंबोज का लिया हुआ है. सबको मेरे हिसाब से सबकी इंक्वायरी करो. और वो जो फोन जो हम टीवी पे देख रहे थे कि बाबा सिद्दीकी को शकील के फोन आ रहे थे, वो किस बारे में आ रहे थे, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत. मात्र बिल्डर आणि नेत्यांचा या हत्येशी संबंध आहे का? झिशान सिद्दीकींच्या या आरोपावर मुंबई पोलीस नव्यानं तपास करणार का? हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.